झी 24 तास एक पाऊल पुढे। लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडताना विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि आमदार अमित देशमुख यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाने केला। लातूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात देशमुख यांनी प्रचाराला सुरुवात केली। मात्र प्रचारासाठी धार्मिक स्थळाचा वापर करता येत नसल्यानं आचारसंहितेचा भंग झालाय आणि त्यासाठी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजयुमोनं केली आहे। देवाचं दर्शन घेणं हा गुन्हा नसल्याचं सांगत आचारसंहितेचा भंग केला नसल्याचा खुलासा देशमुख यांनी केला आहे। आचारसंहितेचा भंग झालेला आहे आणि आचारसंहितेचा भंग झालेला असल्यामुळे अमित देशमुख आणि काँग्रेसचे 70 उमेदवार यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आचारसंहितेचा। पण आम्हाला लातूरच्या प्रशासनाबद्दल 100% खात्री आहे। लातूरचं प्रशासन हे गुजरे प्रशासन आहे आणि हे प्रशासन अमितच्या कंट्रोलमध्ये आहे। देवाचे दर्शन घेणं म्हणजे काही आचारसंहितेचा भंग होतो असं म्हणणं चुकीचं आहे। सभा घेतली असं अजिबात नाही। मी देवाचे दर्शन घेतले आणि त्या मंदिराच्या ट्रस्टचे जे विश्वस्त आहेत त्यांचे आभार व्यक्त केले, सभा नाही घेतली। झी 24 तास एक पाऊल पुढे।